वंचित बहुजन आघाडीवर टीका करणे म्हणजे ब्राह्मणवादी आणि मनुवाद्यांनी आंबेडकरी चळवळ संपवण्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा आणि यामधूनच लाचार हरिजनांना रोजगार मिळतो. ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळेस षडयंत्र रचून पराभूत केले, ज्या बाबासाहेबांना काँग्रेसने केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी मजबूर केले, ज्या इंदिरा गांधी आणि राजीव गांधीने ओबीसी आरक्षणाला विरोध केला, मंडल आयोग हा लागू होऊ दिला नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचे नाकारले, ज्या राहुल गांधींनी योग्य वेळ आल्यास आम्ही आरक्षण संपवू असे वक्तव्य केले, हे सर्व काँग्रेसने केले आहे. पण हे हरिजनांना दिसत नाही. नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी SC/ST आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि त्यामध्ये क्रीमी लेअर लागू करण्याचा, आरक्षण संपवण्याचा निर्णय दिला. यावर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे पूर्वीच म्हणाले होते की वडिलांनी चळवळीचे वाटोळे केले आणि पोराने सरन्यायाधीश होण्यासाठी आरक्षण वाद्याचे आणि तुमचे वाटोळे केले. हाच आरक्षण विरोधी निर्णय सर्वप्रथम लागू करणारे राज्य कर्नाटक आणि तेलंगणा आहे. यामध्ये काँग्रेसची सरकार आहे. काँग्रेसने तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये SC/ST हक्काचा निधी, त्यांच्या विकासाचा निधी हा इतरत्र वळवला आहे. ही भाजप आणि काँग्रेसची मनुवादी विचारसरणी एकच आहे, पण हे हरिजनांना दिसत नाही. आपली झोपडी ही जळून खाक होत आहे, पण हे हरिजन आपल्या चाकरीमध्ये इतके मग्न आहे की त्यांना हे दिसत नाही. जेवढे धोकादायक आंबेडकरी चळवळीसाठी भाजप आणि काँग्रेस आहे, तेवढेच धोकादायक हे हरिजन आहे. कारण की हरिजन हे ब्राह्मणवादी आणि मनुवादी यांचा अजेंडा राबवण्याचे काम करत आहे. तर या हरिजनापासून सावध राहा. जो कोणी संविधान, बाबासाहेब, आरक्षण यांच्या विरोधात असेल, त्याच्या विरोधामध्ये लढण्याचे काम ही वंचित बहुजन आघाडी करत राहील. कारण की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे हरिजन नाहीत, तर आंबेडकरवादी आहेत.